आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। लवकरच दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचेही कान टोचले। फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं दुर्दैवी आहे, तसंच वेदांता ग्रुप बेभरवशाचा असल्याचं टीकास्त्र शरद पवार यांनी केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी राणेंनीही सदिच्छा भेट घेतली। या भेटीमध्ये दोघांमध्ये वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियातून परतल्यावर याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल असं देखील ते म्हटले। फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। यापेक्षा अधिक मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। मात्र प्रकल्प गेल्यानंतर हे निव्वळ गाजर दाखवत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावलाय। वेदांता प्रकल्प गुजरातनं पळवला असून अनेक प्रकल्प पळवले गेले असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडीनं प्रयत्न केले। तळेगावात आपण ज्या सुविधा देणार होतो त्या गुजरातमध्ये नाहीत असंही दानवेंनी म्हटलंय। तसंच हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही असा आरोप देखील त्यांनी केलाय। फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानं राजकीय वादंग निर्माण झालाय। अशात माळशिरसमध्ये युवा सेनेकडून सरकारचा निषेध करत सह्यांची मोहीम राबवण्यात आली। जवळपास 1.5 लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला पाठवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात युवा सेनेनं आंदोलन पुकारलं। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याची जबाबदारी स्वीकारून उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे। परभणीत याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी सरदेसाई यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी अद्याप आरआरपीसीएल कडून मिळणाऱ्या मंजुरींच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे ही रिफायनरी महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याच्या चर्चांना उत आला होता। मात्र रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। महाराष्ट्राच्या इतिहासात असं घाणेरडं राजकारण कधीही झालेलं नव्हतं असं खडसेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंसोबत दगाबाजी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा इशारा देखील त्यांनी दिला। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे। 3 महिने उलटून देखील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत। पालकमंत्र्यांबाबत विचारलं की आम्ही दोघे पुरेसे आहोत असं म्हणतात, मग 50 जणांना घेऊन का गेलात असा खोचक सवाल देखील त्यांनी केलाय। शिंदे समर्थक शिवसेनेच्या नेतेपदी खासदार भावना गवळींना नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानत पक्षवाढीसाठी चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकूण 9 विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या यापूर्वीच जाहीर केलेल्या आहेत। त्यानंतर पक्षनेते आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या देखील केल्यात। यामध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं नाव नसल्याचं समोर आलंय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाट यांच्या नाराजीत आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करत एकच खळबळ उडवून दिली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा प्रवेश झाला। विलास साळसकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही तर कुदळ आणि फावडे घेऊन संपूर्ण मैदान उखडून टाकण्याचा इशारा युवा सेना नेते शरद कोळी यांनी दिला।
बीड ते मुंबई अशा पायी निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला सुरुवात झाली। यात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झालेत। तब्बल 20 दिवस पायी प्रवास करून निष्ठा यात्रा दसऱ्याच्या आदल्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे। स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांची सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदेंची सदिच्छा भेट घेतली। यावेळी मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली। त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याबाबत त्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय। महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे कमांडर जनरल लेफ्टनंट जनरल एस केहलोत यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरातीबद्दल पुण्यात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत। पुण्यात सेक्स तंत्र नावानं एक प्रशिक्षण शिबिर भरवण्यात येणार आहे। येत्या 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यामध्ये हे शिबिर होणार आहे। त्यासाठी प्रति व्यक्ती 15,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलंय। या जाहिरातीवरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय। लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेनं 4 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतलेला आहे। गुरुवारी रात्री 1:10 ते शुक्रवारी पहाटे 5:10 सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे। स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली। यावेळी मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली। उस्मानाबादचे स्वयंघोषित एकनाथ लोमटे महाराज याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी त्याला अटक केली होती। कळंब प्रथम वर्ग न्यायालयानं त्याला ही कोठडी सुनावली आहे। केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंग यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधलाय। ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही, येथील जनतेची किती दुर्भाग्य आहे असा टोला त्यांनी लगावलाय। असे लोकप्रतिनिधी असतील तर तुमच्या भागाचा विकास कसा होणार असा सवाल देखील त्यांनी केला। लालबागच्या राजाचरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीचा लिलाव करण्यात आलाय। लिलावात तब्बल 5 किलो 424 ग्रॅम सोनं तर 60 किलो 341 ग्रॅम चांदी गणरायाचरणी भाविकांनी अर्पण केली आहे। विशेष म्हणजे लालबागच्या राजाला यावेळी एका भक्तानं चक्क बाईक देखील दान दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास महागणार आहे। एक्सप्रेसवेवरील टोल 18% वाढण्याची शक्यता आहे। दर 3 वर्षांनंतर ही वाढ होते। त्यामुळे 4 चाकी वाहनांना 270 रुपयांऐवजी 320 रुपये टोल मोजावा लागू शकतो। वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी ठाकरे समर्थक शिवसेना आक्रमक झाले। उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी स्वतःसाठी खोके आणि बेरोजगारांसाठी धोके अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले। महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहरात अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात आमदारांनी हे आंदोलन केलं। पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी धारेवर धरलं। आरटीई अंतर्गत अजूनही 80 विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळालेला नाही। वारंवार मागणी करून देखील शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला। चंद्रपूरच्या नेरी गावातील शाळकरी मुलांचं गीत सध्या चांगलेच व्हायरल होत आहे। शाळेत जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली आहे। मात्र वारंवार मागणी करून देखील रस्ते दुरुस्त होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवली। रेल्वे अधिकाऱ्यांनी राबवलेल्या एका दिवसाच्या विशेष मोहिमेत तब्बल 13,02,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीनं ही एकदिवसीय विशेष मेगा तिकीट तपासणी मोहीम राबवली गेली। नागपूर, वर्धा आणि बल्लाळ शहा येथे राबवलेल्या मेगा तिकीट मोहिमेत रेल्वेनं हा दंड वसूल केला। मेळघाटासह अमरावतीच्या अचलपूर आणि चिखलदरा तालुक्यात लंपी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी या परिसरात लसीकरणाला जोर आलेला आहे। मात्र चिखलदरा तालुक्यातील टेंभूर-सोंडा येथे लसीकरण करण्यासाठी चक्क पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एक लस देण्यासाठी 80 ते 85 रुपये मोजावे लागतात। अहमदनगरमध्ये सैराट फेम अभिनेता प्रिन्स उर्फ सूरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे। मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा आरोप सूरजवर आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे।
नाशिकमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आलाय। नाशिक ग्रामीण पोलीस दलात सोयीच्या बदलीसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पोलीस दलातील महिला कर्मचारी, वरिष्ठ लिपिक आणि जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। औरंगाबाद शहरात बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणलेले आहेत। या प्रकरणी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 25,700 रुपयांच्या बनावट नोटांसह 1,40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एमटेक असलेल्या तरुणानं स्वतःची टोळी बनवून ऑनलाईन कंपनीला लाखोंचा गंडा घातलाय। ऑनलाईन कंपनीकडून महागड्या वस्तू मागवत असताना त्यानं चक्क बनावट आधार कार्ड तयार केले होते। मात्र डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या उच्च शिक्षित तरुणासह त्याच्या टोळीला अटक केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचं ट्विटर अकाउंट हॅक झालं। हॅकर्सने या अकाउंटवरून 100 ट्विट केले। ही बाब लक्षात येताच महापालिकेनं अकाउंट रिस्टोर करून सर्व ट्विट डिलीट केले। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे। डोंबिवलीतील संदप गावात केबल व्यावसायिकानं आत्महत्या केली। प्रल्हाद पाटील असं त्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल झाले। यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आश्रमशाळेतील एका विद्यार्थीवर शाळेजवळच्या रानडुकरानं हल्ला केला। यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे। पुण्यात बांधकाम भिंत कोसळून 2 जण ठार झालेत तर 2 जण जखमी झालेत। भोसरी परिसरातील गणेश साम्राज्य परिसरात ही घटना घडली आहे। पैठण तालुक्यातील नवगावमध्ये कॉन्क्रीट मिक्सर ट्रक खाली चिरडून एकाचा मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक आणि ठेकेदार फरार झाले असून दोघांचा शोध सुरू आहे। शहापूर तालुक्यातील चांदेगावात माकडानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। गावातील अनेकांचा या माकडानं चावा घेतला तर घरातील साहित्याचं देखील नुकसान केलंय। या माकडाला पकडण्यात यावं अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले असून या धरणातून 5,519 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर धामणीचं कवडास हे उपधरण ओव्हरफ्लो झालं असून या धरणातून देखील 13,188 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात पावसानं कमबॅक केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे कपाशीचं पीक धोक्यात आलं होतं। मात्र पावसामुळे कपाशीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। वाशिम जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसानं धोडप, बुद्रुक, बाळखेड आणि महागावसह अनेक ठिकाणी शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय। या पिवळ्या मोझॅकच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावतीत मोबाईल अलार्ममुळे 5 जण बचावले। चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू इथे लांजेवार कुटुंबियांचं घर आहे। पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती। मोबाईलवर चुकून अलार्म सेट झाल्यामुळे रात्री 1:30 वाजता त्यांना जाग आली। संशय आल्यामुळे सर्व कुटुंबीय घराबाहेर पडले आणि काही वेळातच घर जमीनदोस्त झालं। अमरावती शहरासह विदर्भातील जनतेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळात विदर्भाच्या राजाची वाजत गाजत विसर्जन शोभायात्रा काढण्यात आली। कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच विदर्भाच्या राजाचं उत्साहात विसर्जन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानसाठी रवाना झालेले आहेत। समरकंदमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची 22वी बैठक होते। या शिखर परिषदेत शहबाज शरीफ, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यासह बड्या देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसाम सरकार आणि 8 आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींमध्ये समझोता करारावर सह्या झाल्यात। आसाम आणि उत्तर पूर्वेकडच्या राज्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। खूप मोठ्या प्रक्रियेनंतर उत्तर पूर्वेमध्ये शांतता निर्माण होईल असं अमित शहा यावेळी म्हटले। गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। हे पक्षांतर देवाच्या आदेशानेच करण्याचा निर्णय घेतल्याचं अजब समर्थन दिगंबर कामत यांनी केलंय। निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी मंदिर आणि चर्चमध्ये एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती। याबाबत प्रश्न विचारताच कामत यांनी ही देवाचीच इच्छा असल्याचं म्हटलं। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींसह प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा देखील सहभागी होणार आहेत। वाड्रा यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली। प्रियंका गांधी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी न झाल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या होत्या। 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून 8 चित्ते भारतामध्ये आणण्यात येणार आहेत। त्यासाठी भारतातून नामिबियाला एक विमान पाठवण्यात आलेलं आहे। या विमानाच्या समोरच्या भागावर वाघाचा भव्य चेहरा काढण्यात आला असून तो लक्षवेधी ठरतोय।
देहरादूनमधील डान्सिंग कॉपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। मूनवॉक करत ते ट्रॅफिक मॅनेजमेंट करतायत। जोगेंद्र कुमार असं त्यांचं नाव असून पोलिसांच्या वाहतूक शाखेत होमगार्ड म्हणून ते कार्यरत आहेत। बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी पकडलं। ट्रेननं स्टेशन सोडलं आणि तो चोर खिडकीला लटकू लागला। तब्बल 10 किलोमीटर लांब हा चोर असाच ट्रेनला लटकलेला होता। माझा हात सोडू नका अशी विनवणी तो लोकांना करत होता। महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यामध्ये होणार आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे। 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। सौरव गांगुलीची लवकरच आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे। आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे। त्यानंतर सौरव गांगुली अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। अध्यक्ष निवडीसाठी 16 सदस्यांपैकी 9 मतांची आवश्यकता असते। दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर 17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळ विरुद्ध एकतर्फी विजय मिळवलाय। या सामन्यात भारतानं नेपाळला 4-0 ने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे। रॉजर फेडररनं नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट देऊन सर्व चाहत्यांना धक्का दिला। ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करून रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे। लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेव्हर कप फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असेल। भारताचा धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे। त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे। मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय असं त्यानं म्हटलं। ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती रॅचल हेन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे। आगामी महिला बिग बॅश लीग ही तिच्या कारकिर्दीमधली शेवटची स्पर्धा असेल याचीही तिनं पुष्टी केली आहे। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नंतर दिल्ली पोलिसांनी नोरा फतेहीची चौकशी केली। सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याबद्दल नोराची 5 तास चौकशी करण्यात आली। नोरा फतेहीला सुकेशकडून अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्याची माहिती समोर आली आहे। सलमान खानला संपवण्यासाठी बिश्नोई गँगनं एकदा नाही तर 2दा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे। सलमानला पनवेलमधील फार्म हाऊसच्या रस्त्यात मारण्याचा कट होता। पंजाब पोलिसांनी हा खुलासा केलाय। आरोपींची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस दिल्लीला जाणार आहेत।